नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय, जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता जून महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव काय 8,000 पार होणार, या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव बघा। तर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सध्या 76 सेंट्सच्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते जी 30 ते 40% कापसाच्या भावात मागच्या 40 दिवसात घट झाली आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही मोठे मोठे प्लेयर्स होते निघून गेले, यामुळे कापसाचा भाव घसरला। त्यांच्या मते आपल्याला जून महिन्यात काही प्रमाणात कापसाच्या भावात तेजी दिसेल, पण या तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावाला मिळेल अथवा नाही, याबद्दल साशंकता आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 7,100 ते 7,600 च्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते आपल्याकडे पाऊस हा या ठिकाणी जून महिन्यात पडत असतो आणि जून महिन्यात आपल्याकडे पेरणीचा हंगाम असतो आणि खत बियाणाच्या खरेदीसाठी आपल्याला कापसाची विक्री करावी लागते, कारण आपल्याला पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 ते 15 जूनच्या दरम्यान कापसाची विक्री वाढणार। वाढलेल्या कापूस विक्रीचा परिणाम हा कापसाच्या भावावरती होणार आणि या परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यात पहिल्या 15 दिवसात घसरताना दिसेल।
त्यानंतर जर विचार केला तर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जसजशी कापसाची आवक घटेल तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळेल आणि तिथून पुन्हा 100 रुपयाची तेजी कापसाच्या भावात येऊ शकते। म्हणजे पूर्ण जून महिना चढ आणि उताराचा असणार आहे। या जून महिन्यात कापसाचा बाजारभाव कमीत कमी 7,000 ते जास्तीत जास्त 7,700 दरम्यान राहणार आहे। यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार आहे। मग या परिस्थितीमध्ये कापूस हा या ठिकाणी सांगताना थोडं दुःख होतंय, परंतु सत्य हे लपत नाही। यानुसार जून महिन्यात कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याची शक्यता काही अजिबात दिसत नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 7,500च्या भावावर आपण 50% कापूस विक्री करावा, बाकी उरलेला 50% कापूस हा त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये जर विकला तर आपला होईल 100% फायदा। पण लक्षात घ्या की भविष्यात कापसाच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, कापसाची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।